नमस्कार मंडळी, आज आपण बनवूया रसरशीत अशी अगदी सोप्या पद्धतीने वांग्याची भाजी। साहित्य अगदी घरगुतीच आहे, काही वेगळं नाहीये। तर सर्वप्रथम मी ही 10 वांगी घेतलेली आहेत, छोटी वांगी आहेत। ही मध्ये अशी चिरून घेतलेली आहेत। त्याला अळकीड असेल तर पाहून घ्यायची अशी उभी चिरून आणि त्याला पाण्यात टाकून ठेवलेत काळी पडू नये म्हणून। आणि तेल त्याचं थोडंसं एवढं ठेवायचं आहे। तर आणि ह्याच्यासाठी अजून काय काय साहित्य लागणार आहे ते आता आपण पाहू। 2 कांदे घेतलेले आहेत बारीक चिरलेले, 2 टोमॅटो घेतलेले आहेत बारीक चिरलेले, 4 चमचे दाण्याची कूट घेतलेली आहे, आलं आणि जिऱ्याची थोडीशी पेस्ट करून घेतलेली आहे, धणे आणि जिरे पूड अर्धा चमचा, गरम मसाला अर्धा चमचा, मीठ स्वादानुसार चवीनुसार घ्यायचे, हळद अर्धा चमचा, 1 चमचा घरगुती मसाला घेतलेला आहे, हिंग पाव चमचा, गुळ ऑप्शनल आहे, आवडत असेल तर घाला, आणि मोहरी घेतले राई अर्धा पाव चमचा। वाटण करायचे, तर वाटण्यासाठी साहित्य सुकं खोबरं घेतलेलं आहे, 1 वाटीतला पाव भाग किसून घेतलेला आहे, 3-4 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, छोटासा आल्याचा तुकडा आणि पोपटी जी कमी तिखटाची मिरची असतात ती 2 घेतलेली आहे। मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार घ्यायचंय आणि कोथिंबीर आणि भाजीसाठी तेल, इतकं साहित्य यासाठी लागणार। कढईमध्ये 3 चमचे एवढं मी तेल घालून घेतलेलं आहे। आता तेलामध्ये वांगी घालून थोडीशी अशी परतून घ्यायची, म्हणजे वांगी लवकर शिजली जातात। ग्रेव्ही मध्ये घातल्यानंतर अशी थोडीशी परतून घ्यायची, एक 5-7 मिनिटं सगळी वांगी घालून घ्यायची। एक मी 10-12 वांगी घेतलेले छोटी, वजनी मापात घेतलं तर अर्धा किलो होती। फिरवून घ्यायचे तशी आणि 5-7 मिनिटं अशी त्याला आता झाकण लावून ठेवायचे, म्हणजे त्याची एक बाजू अशी व्यवस्थित भाजून झाली, थोडी शिजून झाली की मग पुन्हा दुसरी बाजू परतून घ्यायची। वांगी परतून घेते तोपर्यंत हे वाटण करून घेते। खोबरं, लसूण, आलं आणि मिरची थोडंसं पाणी घालून बारीक वाटून 5-7 मिनिटं झालेली आहेत। बघा वांगी पण बघा एकदम मऊ झालेली आहेत। आता ही आपल्याला काढून घ्यायची आहे। आता जे उरलेलं तेल आहे त्यामध्येच आता मी सर्वप्रथम हिंग घालून घेते, मोहरी घालून घ्यायची, आलं आणि जिरे, बारीक चिरलेला कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचे। हे 2 कांदे घेतलेले, तुम्ही कमी घ्यायचं तर घेऊन घ्यायचे, म्हणजे कांदा लवकर यावर झाकण ठेवून कांदा एकदम मऊसूत करून घ्यायचा। बघा कांदा एकदम असा लालसर झालेला आहे, म्हणजे शिजलेला आहे। आणि यावर घालायचे बारीक चिरलेला टोमॅटो 2 घेतलेले आणि बारीक चिरून घ्यायचे। आता मसाले घालून घेऊया। हळद अर्धा 1 चमचा आणि जिरे पूड, गरम मसाला अर्धा चमचा मिक्स करून घेऊया। आता हे वाटण पण घालून घ्यायचे, कारण आपण खोबरं भाजलेलं नाहीये आणि याच्या सोबतच आपल्याला तेल सुटेपर्यंत आता आपल्याला हे सगळं वाटणासहित सगळं जिन्नस भाजून घ्यायचे, तेल सुटेपर्यंत। गुळ घालून घ्यायचे, ऑप्शनल आहे। थोडीशी कोथिंबीर, मसाला बघा मस्त शिजलेला आहे, वाटण पण व्यवस्थित शिजलेलं आहे आणि तेल पण सेपरेट होत आहे। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब, लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका। आता मसाला व्यवस्थित कढईला सुटायला लागलेला आहे, म्हणजे व्यवस्थित भाजून झालेला आहे। तर ह्यामध्ये घालायचंय गरम पाणी, पाणी हा गरमच घालायचंय, म्हणजे ग्रेव्हीला तरी गरम पाणी घालून घेते। आपल्याला जितकी ग्रेव्ही हवी तितकं पाणी घालून घ्यायचंय आणि पाणी घालून पुन्हा शिजवून घ्यायचे। तर यामध्ये आपल्याला दाण्याची कूट घालून घ्यायची, मिक्स करून घ्यायची आणि ग्रेव्ही तुम्हाला जाड घट्ट तुमच्या आवडीनुसार ठेवा। वांगी घालून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे आणि त्याला झाकण लावून एक 5 ते 10 मिनिटं त्यामध्ये आपल्याला मध्यम आचेवरला शिजवून घ्यायचं। बघा भाजी तयार झालेली आहे मस्त अशी, बघा ग्रेव्ही पण छान झालेली आहे।
हे वांगही शिजलेले आहे. ग्रेव्हीला तरी पण छान आलेली आहे. वरून थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि ज्वारी, बाजरी, तांदळाची भाकरी, चपाती, भात कशाही सोबत तुम्ही ही भाजी खाऊ शकता. आता मस्त अशी ही वांग्याची रस्सा भाजी एकदम सोप्या पद्धतीने आपली तयार होते.